वेलकम टू अवर चॅनल. सर्वात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे बघा मी 3 वाट्या एवढे तीळ घेतलेले आहेत. तीळ मी स्वच्छ चाळून निवडून साफ करून घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या घरच्यांच्या नुसार किती कमी अधिक जास्त प्रमाण तुम्हाला तिळगुळाच्या लाडूचं करायचं आहे त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकतात. इथे मी 3 वाट्या तीळ घेतलेले आहेत आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनटं चांगले हे भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरती तीळ भाजून घेतल्यानंतर लाडू भरपूर दिवस टिकतात, ते खराब होत नाहीत. कारण की जर गॅसची आच मोठी असेल तर जे आपले तीळ आहेत ते करपतात किंवा गॅसची आच जर कमी जर असेल तर तीळ कच्चेसुद्धा राहू शकतात. त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे चांगले 5 मिनटं मस्त अगदी तीळ चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. ना ते करपू द्यायचे आहेत ना ते कच्चे राहू द्यायचे आहेत. यातच मी बघा 4-5 विलायची टाकून घेतलेल्या आहेत. की ह्या विलायची आपण तिळासोबतच बारीक करणार आहोत आणि ह्या भाजल्यामुळे चांगल्या बारीक देखील होतात. त्यामुळे विलायची मी या तिळासोबतच भाजायला टाकून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा पूर्ण 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर आपले हे तीळ चांगल्या पद्धतीने असे फुलून आलेले आहेत. यांचा कलर देखील बदललेला आहे. तर इथे बघा मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवते. इतका सुंदर असा हा तीळ फुलून आलेला आहे. तर आता मी हे तीळ थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चांगले मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे. त्यानंतर इथे बघा पाववाटी एवढे शेंगदाणे मी घेतलेले आहेत. तर शेंगदाणे देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरच. तर व्यवस्थित हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. आणि इथे बघा मी पाववाटी एवढा बारीक किसणीने किसून घेतलेला खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. तो देखील आपण इथे अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. त्यामुळे लाडू आपले एकदम छान चवीचे अप्रतिम असे होणार आहेत. तर इथे बघा तीळ एकदम गार झालेले आहेत. तर इथे मी 2-3 बॅचमध्ये हे थोडे थोडे करून छान बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवतात का? जर तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा. तर इथे बघा हे शेवटची जी बॅच आहे तिळाची ती मी बारीक करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने खूप जास्त तीळ बारीक केलेले नाही आहेत कारण की आपल्याला परत यामध्ये गूळ टाकून हे बारीक करायचं आहे. तर इथे बघा मी 3 वाट्याला 2 वाट्या एवढा गूळ टाकलेला आहे. तुम्ही अजून अर्धी वाटी जर तुम्हाला वाढवायचं असेल तर गूळ वाढवू शकतात. तर अशा पद्धतीने गूळ इथे मी ह्या तिळाच्या कुटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि चांगल्या पद्धतीने हा गूळ इथे आपण मिक्स केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा चांगल्या याला फिरवून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने तीळ एकत्रितपणे फिरवून घेतल्यावरती त्यात छान असा चिकटपणा येतो आणि एक बाइंडिंग येतं आपल्या लाडूला. त्यामुळे व्यवस्थित असं हे आपण मिक्सरला काढून घेणार आहोत. इथे बघू शकता की लगेच रंग देखील बदललेला दिसतोय आणि असं बघा वळून बघितलं की लगेच असं वळलं जातं हे पीठ. त्यामुळे अशा पद्धतीने हे आपलं व्यवस्थित सर्व काढून झालेलं आहे. आणि इथे हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत मी एकदम आबडधोबड असे जाडसर मिक्सरला वाटून घेणार आहे. तुम्ही खलबत्त्यात देखील शेंगदाणे जाडसर कुटून घेऊ शकतात. आणि इथे शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकल्यानंतर इथे मी बघा खोबऱ्याचा कीस टाकणार आहे. अगदी छान कुरकुरीत असा हा कीस झालेला आहे खोबऱ्याचा. तुम्ही जर यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील तर करू शकतात, मनुके ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार. पण मी इथे फक्त खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाण्याचा कूटच ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर तिळामध्ये विलायची ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू बांधताना त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकतो त्याच पद्धतीने इथे मी 2 ते 2.5 चमचे छान असं साजूक तूप यामध्ये टाकून घेणार आहे. तर हे साजूक तूप टाकल्याने तिळगुळाच्या लाडूला चवही छान येते आणि एकदम मस्त लागतात हे खाताना. तर आणि छान बांधले देखील जातात. तर अशा पद्धतीने बघा इथे सर्व हे तिळाचं कूट आहे ते तुपामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि छान सर्व हे पीठ मिक्स झाल्यानंतर किंवा हे आपलं जे पूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर इथे मी छोटे छोटे आकाराचे लाडू बांधून घेणार आहे. अगदी 2 घासात संपतील एवढे छोटे छोटे लाडू मी इथे बांधणार आहे. कारण की थंडी आहे आणि तीळ आणि गूळ दोन्हीही उष्ण आहे. ते जरूर खावं थंडीमध्ये. पण बऱ्याच जणांना तीळ जास्त खाल्ल्यावर सहन होत नाहीत. तर तसाच काहीसा प्रकार आमच्याकडे पण आहे. जास्त तीळ आमच्याकडे देखील सहन होत नाहीत. त्यामुळे मी यामध्ये थोडासा दाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कीस देखील टाकून घेतलेला आहे. तर त्यामुळे मी एकदम अगदी छोटे छोटे असे लाडू बांधून घेणार आहे. तुमच्याकडे जर आवडत असतील आणि तुम्हाला सोसवत देखील असतील तर तुम्ही यापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे लाडू बांधून घेऊ शकतात. तर इथे बघा अशा पद्धतीने माझे छान हे लाडू तयार झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही बघू शकता की किती मस्त हे लाडू दिसत आहेत.
आणि अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्ही देखील माझ्याच पद्धतीसारखे करत असाल तर तरी देखील मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी पद्धत आवडली आहे का. तर बघा इथे लाडू मी एक तोडून दाखवते, एकदम खुसखुशीत असा झालेला आहे. तर नक्की करून बघा. थँक्यू.